नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत दिवाळी फराळ बनवताना काय टिप्स आणि ट्रिक्स यूज करायच्या ज्यामुळे सगळे पदार्थ खूप छान होतील हे सगळं सांगणार आहे. म्हणजे हे आमच्या आईंच्या टिप्स आहेत, तर तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. आपल्याला जेवढं चकल्या करायचं आहे तेवढं पीठ एका परातीत घेतलं आणि त्यामध्ये गरम मोहन घालून घेतलं. नंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून ते सगळं पीठ व्यवस्थित एकजीव करून मळून घेणार आहे. त्याचा गोळा करून घेणार आणि तो थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवणार. तोपर्यंत एका बाजूला मी इथे तेल तापायला ठेवलंय. पीठ मळून झाल्यावर आपण 10 ते 15 मिनिट रेस्टसाठी ठेवलंय. पीठ भिजल्यानंतर चकलीचा जो साचा असतो त्यामध्ये पीठ भरून घेतलं आणि चकल्या अगोदर एका पेपरवरती काढून घेतल्या. चकल्या व्यवस्थित बनवून घेतल्यानंतर त्या तेलामध्ये तळून घेतल्या. मीडियम फ्लेमवरती हे सगळ्यात चकल्या तळून घ्यायच्या, म्हणजे खूप खसखशीत होतात. तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या किती छान झालेल्या आहे. चकल्या बनवून होतच होत्या तोपर्यंत मी शंकरपाळ्यांची तयारी केली. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलंय. त्यामध्ये 1 ग्लास पिठी साखर टाकली आहे. तुम्ही नॉर्मल साखरही टाकू शकता, पण ती वितळण्यासाठी वेळ लागतो म्हणून मी पिठी साखरच यूज केली आणि ती व्यवस्थित मिक्स करून गरम करून घ्यायची आहे. नंतर एका परातीमध्ये मैदा चाळून घेतला आहे आणि त्यात तूप गरम करून टाकले. जवळजवळ 1 वाटी मी तूप घेतलं आहे. ते व्यवस्थित वितळल्यानंतर ते त्या मैद्यामध्ये टाकून घेतलं आणि जसं चकलीला सगळ्या पिठाला ते लावून घेतलं होतं तसंच याही मैद्याला व्यवस्थित तूप सगळ्या याला चोळून घेतलं, सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये जे गरम केलेलं पाणी होतं, साखर आणि पाणी, ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मळून घेतलं. त्या पाण्यामध्ये जितकं मावेल तितकं पाणी टाकलं आणि व्यवस्थित गोळा करून घेतला.
त्यानंतर पिठाचा एक व्यवस्थित गोलगोळा करून घ्यायचा आणि तो व्यवस्थित चपातीसारखं लाटून घ्यायचं. त्यानंतर त्याचे व्यवस्थित असे 4 दुमटून घ्यायची ती आणि व्यवस्थित पुन्हा गोळा करून ते लाटून घ्यायचं चपातीसारखं. थोडंसं जाड ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही. आणि मग नंतर ते कापून घ्यायचं. व्यवस्थित कापून झाल्यानंतर त्याचे जे काही छोटे छोटे पार्ट्स होते, म्हणजे ज्यांना व्यवस्थित आकार नाही, ते काढून घेतले आणि बाकीची शंकरपाळी तळण्यासाठी दिली. इथे आमचा शर्विल पण थोडीशी हेल्प करत होता. सगळं झाल्यानंतर शंकरपाळ्या नीट तळून घ्यायच्या. थोडासा गोल्डन ब्राउनिश कलर आल्यानंतर त्या काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. तुमच्याकडे कोण कोण असं आहे ज्यांना चहा आणि शंकरपाळी आवडते? आमच्याकडेही आहेत. शंकरपाळी झाल्यानंतर आम्ही करंज्या बनवल्या. करंज्या बनवण्यासाठी सारण आणि पीठ मळून घेतलं होतं ऑलरेडी. तर त्यासाठी एक पुरी लाटून घ्यायची, त्यामध्ये सारण व्यवस्थित भरायचं आणि ही फुटू नये यासाठी एक तुम्हाला ट्रिक सांगते. सारण भरल्यानंतर त्याच्या कडेने थोडंसं पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून ते दोन्ही बाजू एकमेकांना चिटकतील आणि करंजी आपली कितीही वेळ ठेवली तरी फुटणार नाही. तुम्ही बघू शकता आपली करंजी कितीही सारण भरलं, कितीही कशीही केली तरी ती फुटत नाही आणि किती वेळ ठेवली तरी फुटत नाही तळीपर्यंत. तेलामध्ये छान करंजी तळून घ्यायची. करंजी तळण्यासाठी वेळ लागत नाही, फक्त करण्यासाठी जास्त वेळ लागतो. तुम्ही बघू शकता किती छान करंजी तयार झाली आहे, फुटली नाही. तुमचं झालं आहे का दिवाळी फराळ बनून? नसेल झालं तर तुम्ही या ट्रिक्स यूज करू शकता. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.